नमस्कार, आवाज इंडिया देख रहे सभी दर्शकों का स्वागत है। बीजेपी विधायक संजय केलकर ने बांग्लादेश में हिंदू समाज पर हो रहे अत्याचार की निंदा करते हुए कहा कि हिंदू समाज का यह मौन मोर्चा एक तरह से जागरूकता और चेतावनी है। आंदोलन में शामिल लोगों ने इस मौन मोर्चे के जरिए ये भी अपील की है कि अगर हमें देश में सुरक्षित रहना है तो हमें इसी तरह से एक साथ मिलजुल कर रहना होगा। संपूर्ण हिंदू समाज और सभी हिंदू संगठनों की ओर से बांग्लादेश के विरुद्ध निकाले गए इस मौन मोर्चे में सकारात्मक प्रतिक्रिया मिली। मोर्चे में हजारों की संख्या में हिंदू संगठन भगवा झंडे और बांग्लादेश विरोधी तख्तियां लेकर इकट्ठा हुए और काले रिबन बांधकर विरोध प्रदर्शन भी किया। इस दौरान लोगों ने जोर शोर से ये भी अपील की, साथ रहेंगे तभी सुरक्षित रहेंगे। सरकार कठोर कारवाई करते, राज्य सरकार देखील पुढच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे त्यांचे कुठलेही लाड पुरवले जाणार ही धर्मांध शक्ती जी आहे ही सबंध वातावरण जे आहे ते अस्थिर करण्यात कारण त्याच्या पाठीमागे आणखी वेगळी शक्ती आहे आणि त्याच्यामुळे हे तोडण्याचं काम जे आहे ते कदापि सगळे हिंदू समाजामध्ये येईल। खरं म्हणजे विरोधकांनी एक आहे तो सेफ आहे याचं दुसरंच काहीतरी अर्थ लावतो। ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांनी डिव्हाइड अँड रूल केलं आणि समाजामध्ये भांडणं लावली, धर्मामध्ये भांडणं लावली आणि त्याच्यामुळे ही घोषणा अतिशय उपयुक्त आहे समाजाकरता की आम्ही एकत्र असू तर सगळेजण सेफ सुरक्षित असू, विकसित असू आणि सुविधायुक्त असू। त्याच्यामुळे हे केवळ निवडणुकीपुरते नाही तर सकल संबंधच हिंदुस्थानमधल्या लोकांना जो भारतीय आहे ज्या मातीवर प्रेम करणारा आहे त्याला हे एक प्रकारचं सांगणं आहे की हम एक आहे तो सेफ नाही। ही एक भावना जी आहे आज ठाणे शहरामध्ये प्रचंड हा समाज जो आहे तो एकत्र आहे। मला वाटते महाराष्ट्रामधला हा पहिलाच मोर्चा असेल, मुंबईलाही हा एक अभिव्यक्ती आहे की आमचं काय म्हणणं आहे सरकारचं आणि त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये हिंदूंना देखील तो एक चांगला मेसेज